मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. किशोर उतेकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. वेल प्लेड किशोर, अप्रतिम खेळ तुझा राहिला. नवीन मॅच आणि नवीन मॅचकडे आपण लगेचच वळत आहोत, कारण आजच्या दिवसामधील एक ग्रुपमधल्या मॅचेस सुरू आहेत. पहिले 2 सामने ज्या टीमनी जिंकलेत, कुरुश ब्रह्मास्त्र टीम, अप्रतिम खेळ त्यांचा देखील राहिला. परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर JMCC निपाणी संघाने विजय प्राप्त केला, जिथे किशोर उतेकर हे मॅन ऑफ द मॅच घेऊन गेले. नवीन मॅच टीम सालोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम विवर असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला, विवर टीमचे बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सालोशी टीम तुम्हाला अगदी ब्ल्यू जर्सीमध्ये पाहायला मिळते, कारण KSK क्रीडा प्रतिष्ठानचा या वर्षीचा एक वेगळा संकल्प आपण जर पाहिला तर संपूर्ण टीम तुम्हाला संपूर्ण क्रिकेट जर्सीमध्ये, क्रिकेट किटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि स्पर्धा क्रमांक 1 पासून तुम्हाला हे चित्र पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळत आहे. आता प्रत्येक टीम तुम्हाला एका रंगामध्ये पाहायला मिळते, एका कलरमध्ये पाहायला मिळते. सालोशी टीम मैदानाच्या आतमध्ये ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, जिथे मुंबई इंडियन्सचा कलर आपण पाहिला ब्ल्यू कलर, आणि त्याच कलर्समध्ये तुम्हाला टीम सालोशी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्सचा कलर, म्हणजेच आपण जर पाहिलं तर येल्लो कलरमध्ये तुम्हाला टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. टीम विवर, चांगला सामना होईल, जबरदस्त दोन्ही संघ आहेत. आणि या मॅचसाठी आपले ऑफिशियल पंच त्यांना देखील आम्ही विनंती करतो, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. मॅचला सुरुवात करूया. 4 षटकांची लढत आहे आणि दोन्ही टीमना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅचचा पहिला बॉल लगेचच आम्ही घेऊन येत आहोत. टीम सालोशी आपल्याला विनंती आहे, आपला 12th मॅन आपल्यापर्यंत पाठवा. बॉलरचं नाव अनिकेत आहे ना? बॉलर कोण आहे? एक शॉट आहे, एक क्लिअर. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि सामना सुरू होईल. दोन्ही 12th मॅन आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेत. गोलंदाजी मार्क उदी शिवाजी यांच्या हातामध्ये पहिले षटक देण्यात येईल. पहिले षटक ते हाताळताना आपण नेहमी पाहिले, तरी देखील टीमची चर्चा सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक कोण हाताळणार, पंच देखील काहीतरी चर्चा करतायत मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी उतेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा सोहळा आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. एक चांगली दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते वेंगळी गावच्या माध्यमातून. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय, मॅचेस देखील तेवढ्याच चांगल्या पाहायला मिळत आहेत. 40+ ऑफिसमध्ये खेळाडू आहेत, तिथून घेऊ शकता तुम्ही. एक अतिरिक्त खेळाडू त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी आपण देत आहोत, सबस्टिट्यूट प्लेअर दिला जाईल. सॅटर्डे आहे, सॅटर्डेच्या दिवशी तुम्ही 2 प्लेयर्स तुम्हाला घेण्याची अनुमती आहे, जो KSK प्रतिष्ठानचा नियम आहे. परंतु ते दोन्ही खेळाडू बॅटिंग किंवा बॉलिंग करू शकत नाही, फक्त फिल्डिंग करू शकतात. फिल्डिंग देखील ते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्यांना फिल्डिंग करता येईल. या सर्व नियम आहेत जे KSK प्रतिष्ठानचे आहेत, आणि हेच नियम संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक असोसिएशनमध्ये ते फॉलो केले जातात. KSK एक पाऊल पुढे का म्हटलं जातं, त्याचं कारण देखील तेच आहे. अनेक नियम, नवीन नियम तुम्हाला KSKच्या पटलावरती पाहायला मिळतात, त्याची अंमलबजावणी करताना KSK नेहमी पाहायला मिळतं. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अमोल आणि नॉन स्ट्राईकला बॅटर आहेत विनोद. पहिला बॉल शिवाजी चव्हाण टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. पहिला बॉल हुक केलाय, पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली, आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार टाकतात बॅटर आहेत अमोल. पूलचा फटका सक्सेसफुल होऊ शकला नाही. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आली ती विकेट. कौतुक करेन कॅप्टनचं, कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना केली होती, ज्या पद्धतीने अगदी बाउंड्री लगत 2 क्षेत्ररक्षक असतात पॉवर प्लेमध्ये, डावखुऱ्या फलंदाजाला अगदी मिड विकेट सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं, जिथे पूल करण्याचा प्रयत्न राहिला आणि बॉल मात्र हवेमध्ये
स्थिरवत असताना क्षेत्ररक्षकाने एक अप्रतिम झेल टिपला. विकेटचं पतन. पहिले विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शिवाजी चव्हाण तुम्हाला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक ते हाताळताना आपण पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एक रन क्षणात त्या ठिकाणी दोन्ही बॅटरनी घेतली. आखोई आखो में इशारा. आणि हे महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही चौकार आणि षटकार आणि रन्स घेता, परंतु त्या पलीकडे देखील अगदी सिंगल डबल ट्रिपल याही रन्सना खूप महत्त्व आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं असतं आणि ती स्ट्राईक रोटेट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय झालं? सिंगल होती का? माफी असावी. डिक्लेअर घोषित केले पंचांनी. त्यामुळे पुन्हा एकदा तेच बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकला येताना पाहायला मिळतात. सिंगल आले. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखी एक रन्स स्कोअरबोर्डमध्ये आम्ही जोडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती 2 धावा स्कोअरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. टीम विवर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पण त्यांना पाहतोय. टीम सालोशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. फुल टॉस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक रन मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर विवर संघ थोडासा ब्रेक घेतलाय. सिंगल डबलवरती त्यांचा अधिकचा भर पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 सिंगल. शिवाजी चव्हाण शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. अगदी सिंगल मिळताना पाहायला मिळते. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल आणि सिंगल केवळ मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. जननी उतेश्वर ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि हा मात्र डॉट बॉल होताना पाहायला मिळणार नाही, कारण पाठीमागे सिंगल येते. षटक समाप्त होत आहे. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोअरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 5 वरती 1 JMCC विवर संघ. यानंतर दोन्ही विजेता टीममध्ये सामना खेळवला जाईल याची दक्षता दोन्ही टीमनी घ्या. या अगोदर JMCC निपाणी संघ विजयी राहिलाय. आपल्याला देखील विनंती आहे की आपण तयार राहा. एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. KSK प्रतिष्ठानचे माजी सचिव आणि मोरिया 11 वारसुदेव टीमचे आधारस्तंभ अर्थातच सोपान मोरे यांना आपण सन्मानित करत आहोत. विनोद सकपाळ, एक सन्मान घेऊया. सोपान मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सोपानजी मोरे, आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव आणि मोरिया 11 वारसोईदेव टीमचे आधारस्तंभ, एक उत्कृष्ट क्रिकेटर, बेस्ट बॉलर सोपानजी मोरे यांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोद सकपाळ यांच्या शुभ हस्ते सोपान मोरे यांना आपण या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. सोपानजी मोरे यांना आपण सन्मानित करत आहोत, जे KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव आणि मोरिया 11 वारसोदेव या टीमचे आधारस्तंभ, बेस्ट बॉलर म्हणून नेहमी सातत्यपूर्व राहिलेत. KSK साठी एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून नेहमी करण्यात आलंय. सोपान मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चांगला बॉल आहे. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. नवनीत 2 बॉल, पहिला वाईड होता, त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी टीम सालोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट देखील तुम्हाला या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण रबर बॉल क्रिकेट सीझन संपल्यानंतर, पावसाळी क्रिकेट संपल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. पहिली स्पर्धा लामची, दुसरी स्पर्धा वेंगली गावच्या माध्यमातून येते. हा फटका ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, फ्लिक केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅचेस विन द मॅचेस. आणखी एक झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 इथे कोसळताना पाहायला मिळतोय. किरण बाद होताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 6 वरती 2.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आणि हा बॉल पॅडवरती होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न चांगला जाईल मी म्हणेन. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चांगला झेल पकडला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला दिवस सॅटरडे, सुपर सॅटरडे आपल्याला पाहायला मिळतोय KSK प्रतिष्ठानसाठी. KSKचे 24 संघ या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आता अक्षय आहेत. नवनीत गोलंदाजी मार्कमध्ये तुम्ही पाहताय. पाठीमागे ट्रॅव्हल होतोय बॉल. पुन्हा एकदा सिंगल मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. पाठीमागच्या साईडला जे बॉल ट्रॅव्हल होत आहेत, आयोजकांना विनंती असेल की थोडंसं आयोजक आपले 2-3 आयोजक पाठीमागे जावा. जेवढे बॉल पाठीमागे जात आहेत ते प्लीज बॉल परत द्या इकडे. सामना आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. 7 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं JMCC विवर संघ थोडंसं बॅटर स्ट्रगल करतात. आतापर्यंत 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोरबोर्डती 7. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अपील केली होती बॉलर नवनीत यांनी. अगदी स्पष्ट नकार या ठिकाणी पंचांनी दिलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या केवळ 7 वरती अडकून थांबले. सुरुवात आहे सीझनची, त्यामुळे तितकीशी प्रॅक्टिस आतापर्यंत कोणत्याही संघाला नाही आहे. परंतु काही संघांनी अप्रतिम कामगिरी सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत केले. त्यामध्ये ब्रह्मास्त्र कुरुशी टीमचं कौतुक करावं लागेल. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. 8 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. KSK प्रतिष्ठानच्या ह्या सीझनमधील दुसरी स्पर्धा आपल्याला वेंगळी गावच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे. 8 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. लो स्कोरिंग मॅचकडे आपण वळतोय. हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलं होतं. ऑन साईडला ढकललं होतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. धावफलकावरती जाऊया. 9 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत आणि 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. टीम JMCC विवर संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. अडखळतोय बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा नवीन ऊर्जा, नवीन उत्साह घेऊन 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करून एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत टीम विवरला पोहोचावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न करा, यश मात्र नक्की तुम्हाला मिळेल. आता उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील हे पाहणं गरजेचं राहील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. म्हणजे 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मोठे स्ट्रोकची अपेक्षा असतील टीम व्ह्युअरला, कारण या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी संपूर्ण टीमनी केली. आता महेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल तुम्ही पाहिलं, लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त लेग साईडला पंच केलाय. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सालोशी टीमने थोडंसं काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केलाय. महेशला संधी दिली या मॅचमध्ये, कारण चांगले बॉलर्स असताना सुद्धा एक युवा टॅलेंट, युवा खेळाडूला संधी देण्याचं काम टीम सालोशीने केलंय. 3 धावा आतापर्यंत आल्या 2 बॉलवरती. लोअर फुल टॉस बॉल होता. अगदी क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न होता. अगदी डाव्या यष्टीच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊया. 13 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 13 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 13 धावा. तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली. कसदार माफी असावी, चांगली गोलंदाजी झाली. बॅटिंगमध्ये तितकंसं काही करता आलेलं नाही आहे.
टीम व्ह्यूअरला आतापर्यंत आपण विचार केला तर. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट केली जाईल का नाही आहे, एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलनी विवर टीम पुढे चालले, परंतु सिंगलनी काही होणार नाहीये, कारण सालोशी टीमचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे. चौदा धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. पंच विकेट आहे का? नवीन बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. विवर टीमची थोडीशी परिस्थिती बिकट पाहायला मिळते, कारण बऱ्याचशा विकेट गेल्यात, रन्स आलेले नाही आहेत. 1/11चं क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. इथेच तुमचे खेळाडू आपल्याला घडताना पाहायला मिळतात. हा तुमचा पाया आहे, इथे तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, तर आणि तरच कुठेतरी पुढची स्टेप तुम्हाला मिळू शकते. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 13 धावा, 13 रन्स, 13 धावा केवळ स्कोरबोर्डती लागतायत. पुढे आले, खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे, पहिल्या स्लिपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय पाठीमागे, एक येते, म्हणजे सिंगल रननी धावफलकावरती 14 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करणारी टीम आहे JMCC विवर. बॅटिंग तितकी झालेली नाहीये, प्रॅक्टिस अजून देखील तुम्हाला करावी लागेल. मगाशीच मी म्हटलं, ज्या पद्धतीने तोरणीवाडी टीमची बॅटिंग राहिली, प्रॅक्टिस तुम्हाला सातत्यपूर्व करावी लागेल, आणि तरच तुमची फलंदाजी देखील चांगली होऊ शकते. शेवटचं षटक, अंतिम षटक, अतुल आलेत गोलंदाजी मार्क होती अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पहिलं षटक आपण पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली टीम सालोशीच्या माध्यमातून. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस टप्पा पडला थोडासा बाहेर, होते, आणि त्यानंतर या बॉलला लॉंग ऑफच्या वरून उचललं होतं 6 धावांसाठी. षटकार आलाय. क्वालिटी बॅटिंग दीपक. पुन्हा एकदा ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक येतील, परंतु कॅच पकडली जाईल. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडलाय. दीपकची बॅटिंग चांगली राहिली, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. धावफलकावरती जाऊया, धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल 24 वरती 4. शेवटचा बॉल असणार आहे, अंतिम बॉल.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला लागतायत. फलंदाज आहेत जर्सी क्रमांक 45 आदित्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अंतिम बॉल, शेवटचा बॉल, 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 24 शेवटचा बॉल अतुल यांचा. हा देखील फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहेत. कॅच ड्रॉप होते. 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी धावफलकावरती जाऊ. या धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 26 धावा. 27 धावांचं टार्गेट आहे टीम सालोशी 11 या संघासमोर. चला विवर टीम क्षेत्ररक्षणाची रचना करा. दोन बंधू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सालोची टीम म्हटलं की या 2 नावांची दखल घ्यावी लागते. नवनीत चव्हाण आणि सतीश चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. 27 टार्गेट आहे. 24 बॉल 27 धावा चेस होतील का हे पाहावं लागेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अमोल आलाय, ज्यांनी पहिल्याच बॉलवरती त्यांना देखील बाद करण्यात आलं होतं. परंतु आता गोलंदाजी करायची. गोलंदाजी कशी केली जाईल हे पाहावं लागेल.
नवनीत चव्हाण पहिला बॉल पेस करतील. 27चं टार्गेट आहे. पॉवर प्ले पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. पहिला बॉल लेग साइडला स्विंग केली बॅट, डिपॉझिट केलं प्रेक्षकांमध्ये. पहिला बॉल चौकार आलाय. नवनीत चव्हाण जबरदस्त स्ट्रोक, 4 धावा. चार षटकांमध्ये बॅटिंग स्टाईल तुमची कशी पाहिजे, काय केलं पाहिजे 4 षटकांमध्ये, या गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर बरेचसे फलंदाज आहेत जे फलंदाज बॅटिंग करतात आणि सुरुवात कशी करतात हे पाहण्याजोगं. नवनीत चव्हाणनी जबरदस्त सुरुवात केली 4नी. बॅकफुटला गेले, समोर पंच करण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं लेट झाले कारण बॉल टप्पा पडल्यानंतर अतिवेगाने बॅटवरती आला. बॅट नंतर आली त्या कारणाने कोणतीही रन्स मिळणार नाहीये. जिथे क्षेत्ररक्षक आपण मिड ऑफला पाहिले आणि डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 3 चेंडू 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. चांगली गोलंदाजी, 27चं टार्गेट आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 5. 27चं टार्गेट तुम्ही पाहताय. ज्यांनी उतेश्वर चषक 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. लेग साइडला पंच केलाय, बॉल हवेमध्ये स्टँड मध्ये डिपॉझिट केलाय. सतीश चव्हाणचा वार, बॉल सीमा पार, सिक्सर आणि त्याबरोबर आहे नो बॉल. थ्रो गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अमोल यांच्या माध्यमातून आणि इथे नो बॉल म्हणजेच टोटल धावसंख्या या बॉलवरती असेल 10 रन्स. सिक्सर आणि पॅनल्टीच्या 3 आणि त्याबरोबर एक नो बॉल. 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहा क्रिकेटमध्ये ज्या ते आपण पाहतो नो बॉल तुम्ही टाकल्यानंतर त्याच्यावरती धावा कशा येऊ शकतात. फ्री हिट आहे, यस. 15 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 27चं टार्गेट आहे. 27, 12ची गरज. चला टॉस साठी टीम JMCC निपाणीचे कॅप्टन लगेच या. यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही विजयी टीम मध्ये मॅच होईल याची नोंद घ्या. दोन्ही टीमनी 12 धावांची गरज आहे इथून पुढे जिंकण्यासाठी. हा फटका स्विच हिट केलाय, बॉल डिपॉझिट केलाय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या पलीकडे. सतीश चव्हाण टिपिकल स्ट्रोक. धावा मिळतील 4 चौकार. 19 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग तुम्ही पाहू शकता. सतीश चव्हाण, नवनीत चव्हाण, आलेला नो बॉल त्याचा परिपूर्ण फायदा घेत असताना 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 27 धावांची गरज. 27. स्लोअर पद्धतीचा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. इनसाइड एज डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मी म्हणेन. नवनीत चव्हाणनी सुरुवात केली चौकाराने, त्यानंतर मात्र आपण फलंदाजी पाहतोय त्या ठिकाणी सतीश चव्हाण षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार आला. यावेळेस पहा स्लोअर पद्धतीचा बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अल्टी पल्टी स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि धाव फलकावरती धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. क्रिकेट असो किंवा प्रेम असो, एकतर्फी नाही झालं पाहिजे. कारण जिथे दोन्ही बाजूनी संघर्ष आपल्याला पाहायला पाहिजे. क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना काय आवडतं तर अंतिम बॉलपर्यंत जी मॅच जाते, जिथे संघर्ष होतो ती मॅच प्रेक्षकांना आवडते. एकतर्फी सामने कधीही प्रेक्षकांना आवडत नाही आहेत. हा सामना एकतर्फी आहे. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय नवनीत चव्हाण आणि सतीश चव्हाण. 8 धावांची गरज आहे. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. छोटे गोलंदाज आहेत, युवा टॅलेंट आहे विवर गावचं आणि पहिला बॉल त्यांनी देखील टाकलाय डॉट. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय.
स्ट्राईक एंडला नवनीत चव्हाणला तुम्ही पाहताय. विवर संघाला थोडेसे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न वाढवावे लागतील. खोला टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 7 धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये. सतीश चव्हाण स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचतायत. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 20 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 7 धावांची गरज आहे. सतीश चव्हाण स्ट्राईक एंडला. खोला टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता केवळ 6 धावांची गरज आहे. नवनीत चव्हाण आपल्या स्टाईलमध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये म्हणजे सिक्सर मारून ही मॅच समाप्त करतील का हे देखील पाहावं लागेल. 6 धावांची गरज. बॅटची कडा आहे, पाठीमागे बॉल चाललाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. थोडंसं बॉल आहे ना फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. रिलीज पॉइंटला फिंगर रोल्स केले जात आहेत, त्या कारणाने बॅटवरती बॉल येत नाहीये. कौतुक करावं लागेल. युवा टॅलेंट विवर टीमचं. चांगली गोलंदाजी. मोठा स्ट्रोक लागू दिलेला नाहीये आतापर्यंत. ओहो, फुल टॉस होता, बॅटवरती घेऊ शकले नाहीत. वाईट +1. 2 धावा स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातील. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 24 धावा. 3 धावांची गरज आहे या मॅच समाप्त करण्यासाठी. फटका समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड एक लाजवाब स्ट्रोक. सिक्सरनी मॅच फिनिश केली. नवनीत चव्हाण एक क्लासिकल सिक्सर. 6 धावा. टीम सालोशी टीम या ठिकाणी विजय होते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला दोन्ही टीम या. विजयी संघ JMCC निपाणी टॉससाठी या. आणि मॅन ऑफ द मॅच नवनीत चव्हाण या प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नवनीत चव्हाण प्लीज. टॉस साठी चला. चला आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. नवनीत या. ट्रॉफी घ्या मॅचची. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या. कॅमेरामॅनला विनंती करू थोडंसं कॅमेरा आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊन या, जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. नवनीत चव्हाण यांना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. खूप आकर्षक ट्रॉफी आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये बॅटिंग असो बॉलिंग असो नवनीत चव्हाणची अप्रतिम राहिली. मॅन ऑफ द मॅच नवनीत चव्हाण. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला या आपण करूया टॉस.